हुड़केश्वर शहर के पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंगल के आदेशानुसार शहर में मादक पदार्थ तस्करी के खिलाफ एक विशेष मुहिम चल रही है। शहर के हुड़केश्वर पुलिस थाना हद से गुप्त सूचना के आधार पर एमडी तस्करी का मामला उजागर हुआ है। क्राइम ब्रांच यूनिट 4 की टीम ने सर्वश्री नगर हुड़केश्वर हद में छापामार कार्रवाई कर 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। प्राप्त जानकारी के अनुसार बताया जा रहा है कि आरोपी सर्वश्री नगर स्थित आनंद साई रेसिडेंस में अवैध एमडी तस्करी का धंधा चला रहा है। इसी सूचना के आधार पर पुलिस ने छापामार कार्रवाई कर 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। इस मामले में पुलिस ने 456 ग्राम एमडी पाउडर, एक कार, 2 पहिया वाहन और मोबाइल फोन, नकदी ऐसा कुल 54,41,000 का माल बरामद किया है। पुलिस ने आरोपियों के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है। आगे की जांच हुड़केश्वर पुलिस कर रही है। मागील काही दिवसापासून माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवायामध्ये नागपूर शहर पोलीस दलाकडून मोहीम राबविण्यात येत होती। त्या अंतर्गत गुन्हे शाखा युनिट 4 येथील पथकाने मिळालेल्या माहितीवरून सर्वश्री नगर या ठिकाणी रेड केली असता यातील मुख्य आरोपी धीरज श्याम मलिक मूळ राहणार गंगाबाई घाट नागपूर हा मागील 2 महिन्यापासून सर्वश्री नगर पोलीस ठाणे हुड़केश्वर हद्दीमध्ये आनंद साई रेसिडेन्समध्ये किरायाने फ्लॅट घेऊन राहत होता आणि त्या ठिकाणावरून तो अंमली पदार्थाचा अवैध व्यवसाय करत आहे अशा माहितीवरून सदर ठिकाणी रेड केली असता त्याच्या ताब्यामध्ये एकूण 456 ग्रॅम एमडी पावडर, एक 4 व्हीलर, मोबाईल, काही नगद आणि एक 2 व्हीलर व्हेकल अशा प्रकारे जप्त करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे या आरोपीला त्याचा मुद्देमाल ग्राहकापर्यंत किंवा इतर आरोपी विक्री करणारे यांच्यापर्यंत पोहोचण्याकरिता त्याने शुभम परसराम पेंदोर याला डिलिव्हरी बॉय म्हणून ठेवलेले होते। तर सदर दोन्ही नमूद आरोपी यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्यामध्ये एकूण 54,41,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत पोलीस ठाणे हुड़केश्वर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून नमूद आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, पोलीस उपायुक्त डिटेक्शन श्री राहुल माकणीकर, एसीपी श्री पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 4 चे सर्व अधिकारी आणि स्टाफ यांनी सदर कारवाईला अंजाम दिलेला आहे।